म्हणजे वाघाचे पणजे. का तू ना तू वेगळंच टेन्शन देऊन ठेवलंयस. काय ऊन असणार होतं ह्याचा अंदाज होता मला, पण अनवाणी पायाने रस्त्यावर चालताना जे काही चटके बसणार आहेत जवळपास करपूनच निघणार आहे मी. एक मिनिट, तू अनवाणी पायाने चालत जाणार आहे टेकडीवर? तू वेडी आहेस का? बरं ठीक आहे, मी छत्री घेऊन येते तुझ्यासोबत. छत्री घेऊन? हा. कशाला? काही गरज नाहीये. ओके, मी जाईन. गरज नाहीये? काय गरज नाहीये? मी येते तुझ्यासोबत. बरं मला सांग, तू सकाळपासून काही खाल्लंयस का नाही? नाही खाल्लंय मी, पण मी आल्यावर खाईन ना, तू काळजी नको करूस. आता ना मला खरंच उशीर होतोय, त्यामुळे मी निघते. हा, काय तू ऐकायचंच नसतं हिला. खरंच देवा, तेजाचं आणि या मक्तेदार घराण्याचं भाग्य आहे की वैदेही सारखी समजूतदार सून आम्हाला मिळाली. माई, तू सांगितलं तसं पूजा करत बसली ती. पण माई, जी पोरगी आपल्याला तोंडाला तोंड देती, आपल्या डोळ्यात डोळे घालून आपल्याशी बोलती, आपलेच डाव आपल्यावर उलटवून लावती, ती पोरगी एवढी येडी असेल असं मला वाटत नाही. शाले, जे काही सांगायचंय सरळ स्पष्ट सांगायचं. हे बघ, तू तिला लाख सांगितले अनवाणी पावलाने जायचं म्हणून, पण मला सांग, 4 पावलं चालून पुढे रिक्षा करून ती मंदिरात गेली तर तुला काय कळणार आहे? हा, कळणार आहे का? जा पाठलाग कर तिचा. मी नाही बाय चालत दिलं तिच्या मागे जाणार, मरू तिकडं. चालत जा असं म्हणलं. का माही काय का तुझं, पण जाऊ दे. गाडीनं पाठलाग कर, निघ चल. माया, आधीच एक तर मला गोष्टींचा कंटाळा येतो, त्यात तुम्हाला उगाच काय ते फालतू कामं सांगत बसतेस. पेट्रोलसाठी हे देणार होतो, पण आता राहू दे. माई, अगं दे की. माई, तुझ्या कुठल्या कामाला मी कधी नाही म्हणले का? नाही का? नाही करणार की, तुझी सगळी कामं करणार मी. येऊ का? येते मी. हावरट मांजरीन. रेडे? तिकडून जा, तिकडून जा. अगं थांब, एक मिनिट थांबा, एक मिनिट. कल्पना, आता काय तोंडावर काय ढकलतेस तिला? मागून पकड ना, पकडायचं असेल तर. म्हणजे कसं गुरुजी? अगं म्हणजे आता ही जर उजव्या बाजूला आली तर तुम्ही दोघांनी कव्हर केलं पाहिजे आणि तिला मागून पकडलं पाहिजे, हो की नाही? आणि मुळात तिला थोडंसं आत खेळवा ना. तुम्ही लाईनवर खेळलात तर तिला तुम्हाला पकडेल, आउट करेल ना. एक मिनिट वै, काल तुम्हाला वैद्यांनी कसं शिकवलंय? साखळी करायला शिकवलंय ना, बरोबर ना? ब्लॉक करायला शिकवलं की नाही? मग ते कधी करणार? त्याचा वापर करा. हे बघा, मॅच मध्ये मी तुम्हाला असणार नाही तिथं सांगायला, मग तुम्हालाच करायला लागणार की नाही? बरं चल अंजली, नवीन सर्व्हिसला चल. चला चला चला, रेडी? वैद्य आले असते तर बरं झालं असतं, म्हणजे यांना ग्राउंडवर उतरून त्या दाखवू शकल्या असत्या.
हा आज आज जाऊ दे. गुरुजी आज तुम्ही एकटेच आलात? वैदेही ताई नाही आल्या? का ग? काय नाही, त्याला भारी कबड्डी शिकवतात आणि कसं खेळायचं ते परत परत करून दाखवतात. खूप भारी खेळतात ना त्या, म्हणून विचारलं. आज त्या नाही आल्या, त्यांना जरा त्यांच्या आईकडे जायचं होतं म्हणून नाही आल्या. जा तू जा खेळ जा. माईंनी ही कुठली प्रथा सांगितलीये? मला तर हे काहीच आठवत नाहीये. गुड गुड, चांगलं खेळला सगळ्याजणी. काय ग सिद्धी, तुला किती वेळ सांगितलं मी? हा, सर्व्हिस टाकून समोरच्या टीमच्या सेंटरला जायचं नाही म्हणून. आधी बाजूला खेळ ना. तू जर मध्ये खेळलीस तर आजूबाजू घेऊन पकडतील ना तुला, मग बाहेर कशी पडशील? सॉरी गुरुजी, पण पुढच्या वेळी मी लक्षात ठेवेल. लक्षात ठेव, पण चांगले खेळतेस. व्हेरी गुड. आणि अस्मिता, हाताची पकड मजबूत पाहिजे, लूज होते मध्ये मध्ये. बाकी गुड, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ दे सगळ्यांसाठी. रेडर जेव्हा रेड टाकून येईल तेव्हा आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे? पायाकडे. व्हेरी गुड. आणि जसा रेडर बोनस लाईन टच करायला आत येईल तेव्हा आपण काय केलं पाहिजे? कव्हर करायचं. व्हेरी गुड. हा, आणि जसा तो आत येईल तेव्हा आपण अजून कव्हर करायचं. हा, बघायचं, लक्ष द्यायचं, जाणीव करून घ्यायची सगळ्याची. आणि एकदा आपल्याला संधी मिळाली की आपण अटॅक करायचं आणि आउट करायला पाहिजे. हा, हे लक्षात ठेवा, हे विसरायचं नाही, कळलं? चला, आज छान झाली प्रॅक्टिस मुलींनो. आठवा तो पहिला दिवस आणि आजचा दिवस, जमीन आसमानाचा फरक आहे की नाही? तुमच्यामधलं स्किल्स वाढलंय, फिटनेस वाढलंय आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्यामधलं बॉन्डिंग वाढलंय, टीम स्पिरिट वाढलंय. आत्ता ज्या एनर्जीने, ज्या फोकसने तुम्ही खेळतात ना, असंच खेळा. खरं तर मला आता हे सांगायची गरज नाही, तुम्हाला तुमच्यातला बदल जाणवत असेल, हो की नाही? व्हेरी गुड. असंच सातत्य ठेवा. आत्ता काय ते धडपडा. इथं आपण प्रॅक्टिस मध्ये घाम घाला ना तर तिथं मॅच मध्ये रक्त गाळायची वेळ येणार नाही, कळलं काय? चला, आता उद्या आपण अजून कसून प्रॅक्टिस करू. गुरुजी आज तुमच्या मिस्टर वैदेही ताई नाही आल्या का आज? हो ना, त्या असल्या की अजून एनर्जी येते. मला पण. काही म्हणालात का तुम्ही? काय नाही. कल्पना, तू ना आगाऊ झालीस. हा, हो गुरुजी, खरंच ताई आल्या असत्या तर खेळायला किती मजा आली असती. त्या खेळताना किती चार्ज करतात, खूप मजा येते. हो ना, वैदिताईकडे पण ना गुरुजींसारख्या खूप ट्रिक्स आहेत. हो खरंच. बापरे,
मला वाटलं होतं मी इझिली जाईन, पण हे अंतर संपतच नाहीये. माईंनी सांगितले म्हणजे वैद्य मंदिरात जाणार, ते पण अनवाणी बायांनी. एकतर घरापासून मंदिर एवढं लांब आहे, ऊन पण जास्त आहे. पाय भाजत असणार त्यांचे, त्रास होत असणार त्यांना. मी त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे. पाणी पाणी का नसेल आणलं मी सोबत? कसं अक्षरशः सुकलाय. पण आता दुसरं काही ऑप्शन नाहीये. कमॉन वैदू, चल. वैदीप, काय तुम्ही, ते मला वाटलंच होतं तुम्ही 200% इथंच आला असणार म्हणून. अहो तुम्हाला उन्हाचा त्रास होतो माहिती आहे ना तुम्हाला, मग का तुम्ही इथं आलात? या जरा बसा तिथे, या गाडीकडे या सावकाश सावकाश या. बसा सावकाश, बसा इथं, बसा बसा. एक मिनिट, हे घ्या पाणी प्या. बरं वाटतंय? काय गरज होती एवढं चालत यायची तुम्हाला? मध्ये कुठे तर थांबून मला फोन करायचा ना, मी आलोच तो लगेच. प्रताप, काय बोलतोस तू? असं कसं झालं? हे बघ, आपल्या कुलदेवीचं व्रत आहे आणि मी हे सगळ्या घरच्यांसाठी करते ना, मग तुला कसं बोलवणार? हे पण आहेच. बरं चला, मी पण येतो सोबत. चला. नको, खरंच नको, काहीच गरज नाहीये. गरज नाही कशी? अशक्तपणा आलाय तुम्हाला, चालता येत नाही तुम्हाला नीट. ते काही नाही, तुम्ही चला माझ्यासोबत, चला या. माझं ऐक तेज प्रताप, हे बघ, मला फक्त थोडी रेस्टची गरज होती, बाकी गरज ओके मी. आणि मी जबाबदारी घेतली आहे ना, तर मी ती पार पाडणार. अहो तू बाजूला हो, चल. काय जाते मी. तेज प्रताप,
बघ लोक बघतायत मला, सोड खाली. बघू दे, मला नाही फरक पडत. माझ्या बायकोने अर्ध अंतर कापलं. आता पुढचं अंतर मी तिला उचलून चालणार. व्रत पूर्ण झाल्याशी मतलब आहे. चला. दया, तिला फॉलो करत आले असते ना तर मजा आली असते. तू काय गडबड केली? आता ही येईपर्यंत संध्याकाळ नाही झाली म्हणजे झालं. मी मध्येच कुठेतरी फुलं ठेवली आणि निघून गेली तर दया, मला कळायचं पण नाही. आता काय करायचं? आता जरा बरं वाटतंय. नाही तर उन्हाने लईच लय झाली होती अंगाची. कधी यायची वैद्य काय माहिती. तरीच मी माईला म्हणलं होतं ती पोरगी दिसती तशी नाही. आता बघ म्हणाव, तुझ्या लेकाचं गाढव करून त्याच्यावर मिरवत आलीये आणि हे आमचं पण वाजाचं गाढव आले बायको बायको करत. चल चल वैदेही, लय अंबारीतलं फिरल्याचा फील येत असेल नाही तुला? पुढे जाऊन लय महागात पडणार आहे बघ. अशी गाढवावरनं वराळ काढते का नाही तुझी?
देवी आई, आज मी इथे येऊ शकले, माझं व्रत पूर्ण करू शकले. तुझं दर्शन मला घेता आलं ते फक्त आणि फक्त तेज प्रतापमुळेच. तो नसता तर मी काय केलं असतं, कसं केलं असतं मला माहित नाही. तुझ्या कृपेने मला एक चांगला मित्र मिळालाय, जो प्रामाणिक आहे, खरा आहे. पुढे जाऊन काय होईल मला माहित नाही, पण आमची मैत्री अशीच राहू देत. ह्यात दुरावा आणू नकोस, कारण असा मित्र मला शोधूनही सापडणार नाही. देवी आई, मला खरंच माहित नाही वैदेही लग्नाच्या आदल्या रात्री काय बोलल्या, त्यांनी काय सांगितलं, त्यांच्या मनात काय आहे. पण जसं त्या म्हणाल्या काहीच दिवस राहिलेत, तर माझी एवढीच इच्छा आहे, त्यांना माझ्यापासून कधीच लांब करू नकोस. जसं भक्त तुझ्यापासून लांब गेलेलं तुला आवडणार नाही ना, तसंच माझं हे काहीच माझ्यापासून लांब गेलेलं मला सहन नाही होणार. आमच्यावर अशीच कृपा राहू दे. अहो, तुमच्या प्रदक्षिणा संपल्या पण फास्ट आहे की तुम्ही. चला, माझ्या पण संपल्या. एक मिनिट इकडे बघा. ओके, काय तुमच्या एका कानातलं कुठे आहे? कानातलं? कुठं पडलं काय? अरे पडलं वाटतं कुठेतरी. सापडल सापडल, एक मिनिट बघू आपण, थांबा. सापडलं. बसताना पडलं असेल. वैदे, अहो हे तुमच्या पायाला काय झालंय? अरे ते काही 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 झालं असं नाहीये. काय नाही झालं, काय काय एवढं काय झालं हे सगळं? अनवाणी पायाने आले ना, म्हणून थोडस भाजलं आणि दगड वगैरे लागला, बस. खरंच बाकी काही झालं नाही. ओके, काय नाही झालंय बोलताय तुम्ही? अहो, केवढं भाजले ते. तुम्ही एक काम करा, इथंच बसून राहा, मी आलोच. हा, बस म्हणजे कुठे जातोस तू? अहो मी सांगतो तुम्हाला नंतर, तुम्ही इथंच बसा. मी असा गेलो नसा आलो. एक मिनिट, इथं आलो, मी आलो. अरे सांग. थांब. कुठे गेला होतास तू? थांबा जरा. हे तेज प्रताप, हे सगळं काय घेऊन आलाय? हो, थांबा हो जरा जरा. तेज प्रताप, काय चाललंय? हे तूप आहे. तुम्ही उन्हात चाललात ना, म्हणून तुमचे पाय भाजले. आता हे तूप लावलं की ना, मला थंडगार वाटत, छान वाटेल. थांबा जरा, मी बघतो. थांबा. अरे एक मिनिट थांबा, अशीच थांबा. साडी जरा असं वर घे जरा.
पीठ जरा पाय दे तुमचा जरा. काय? इकडे पाय द्या. तेजप्रताप नको ना, ऐक ना. थांब जरा. अरे इकडे ठेवा पाय, इकडे ठेव. असं करा. ऐक. माई अगं गे आली का? कधीपासून तुझीच वाट बघतोय आम्ही. आम्हाला सांग, काय दिवे लावले त्या जगतापण बाई ना? दिवे नाही लावले तुझ्या सुनेनं, आग लावली आग. आणि त्याच्यात तेल वाटायला तुझा लेक. म्हणजे म्हणजे काय? बघ बघ. तू तिला गाडायला निघाली होतीस, पण ती तुला पुरून उरायला लागलीये ग. बघ बघ.